हॅलो फ्रेंड्स, कधी कधी तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती रील्स वगैरे बघत असतात. त्यावेळेस अचानक हा माणूस तुमच्या फीडमध्ये येतो आणि त्यांनी बोललेले वाक्य हे ज्यावेळेस तुम्ही बघता किंवा ऐकता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की नाही यार, खरंच आहे. आता रिसेंटली ह्या व्यक्तीचं नाव आहे राघव चड्डा. राघव चड्डा ज्यांचं शिक्षण हे CA झालं आहे, चार्टर्ड अकाउंट, आणि आम आदमी पार्टी ह्या पार्टीकडनं ते पार्लमेंटमध्ये मेंबर आहेत. आता राघव चड्डा हे CA आहेत आणि सुशिक्षित असे मेंबर आहेत. त्यांनी अनेक असे मुद्दे आतापर्यंत पार्लमेंटमध्ये उभा केले आहेत की जे खरंच रेलेवंट आहेत आणि ज्यावेळेस हे पार्लमेंटमध्ये उभं राहतात किंवा एखादं स्पीच देतात, काही गोष्टींवर बोलतात, तेव्हा नक्कीच जे कोणी अपोजिशनमध्ये पार्टीमध्ये असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल त्यांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही. आता रिसेंटली त्यांनी विमानाच्या म्हणजे विमानांच्या एअरपोर्टवरती जे काही जेवणाचे किंवा बिस्लरी, समोसा ह्यांच्या किमती ज्या आहेत त्याच्यावरती त्यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या भारताला म्हटलं होतं की भारत को विश्वगुरु बनना था लेकिन भारत टॅक्स गुरु बना. मतलब म्हणजे काही काही गोष्टी ज्या आहेत ना त्यांच्या, त्या खरंच खऱ्या आहेत. सध्या त्यांनी मोबाईल कंपन्यांच्या जे रिचार्ज आहेत त्याच्याबद्दल त्यांनी खूप जास्त उचल खाल्लेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कॅलेंडरमध्ये आपण जर महिना बघितला तर तो 30 किंवा 31 दिवसांचा असतो आणि मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज जे आहेत ते 28 दिवसांचे आहे. बरं, रिचार्ज 28 दिवसांचे आहे, त्यातल्या त्यात त्यांनी पॅकसुद्धा त्यांना परवडेल तसेच पॅक व्हॅलिड ठेवलेले आहेत. या अगोदर पॅकमध्ये सुद्धा की फक्त डेटा पॅक वेगळा असायचा, इन्कमिंग आउटगोईंग पॅक वेगळा असायचा. आता काही वर्षांपूर्वी आपण फक्त टॉक टाईम टाकायचो, रिचार्ज टाकत होतो का, नेट पॅक टाकत होतो का नाही, परंतु आत्ता रिचार्ज, टॉक टाईम, नेट पॅक हे सगळं कंबाईन करून एवढे प्राईस हाईक केलेले आहेत की सामान्य जनतेला जर रिचार्ज करायचं म्हटलं तर अक्षरशः डोक्याला हात लावायची वेळ आहे. आणि त्यातल्या त्यात एखाद्या व्यक्तीकडे जर 2 ते 3 सिम कार्ड असतील तर त्याला ते तेवढ्या सिम कार्डवरती रिचार्ज करणं आवश्यकच आहे, नाहीतर इन्कमिंग आउटगोईंगसुद्धा बंद होतं. आता त्यांनी सांगितलं की मोबाईल आमचा, सिम कार्ड आमचं, रिचार्ज आमचा, मग मनमानी जी आहे ती कॉम कंपन्यांची का. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आउटगोईंग बंद करा, आमच्याकडे रिचार्ज नाही आहे तर तुम्ही आउटगोईंग बंद करा, पण इन्कमिंग बंद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. पहिले ज्यावेळेस आपण सिम वापरत होतो त्यावेळेस आपलं आउटगोईंग बंद व्हायचं. तुम्हाला आठवत असेल की आपण फक्त 50-100 असा टॉक टाईम असायचा, 2-3 रुपये कट होऊन त्याच्या बाकीचे जे पैसे आहेत त्याचा टॉक टाईम असायचा आणि अनलिमिटेड असं बोलणं नव्हतं त्यावेळेस आपण जितक्या वेळ बोलणार तितके पैसे आपले जात होते. परंतु त्यावेळेससुद्धा लोक नंतरचे जर थोडेसे पैसे राहिले तर त्याच्यावरती ते फक्त मिस कॉलवरती 2-2 महिने, 1-1 महिना काढायचा. असेसुद्धा कुटुंब आहेत. आपणसुद्धा बऱ्याचदा असं केलेलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बाकीचं सगळं बंद करा, रिचार्ज संपल्यानंतर डेटा बंद करा, आउटगोईंग बंद करा, परंतु इन्कमिंग तरी बंद करू नका. तुम्ही जर आत्ता पाहिलं तर काही दिवसांपूर्वी 5 दिवसांनंतर इन्कमिंग आउटगोईंग तर व्हायचंच, परंतु इन्कमिंग 5 दिवसांनंतर बंद व्हायचं. परंतु गेल्या आत्ता काही दिवसांमध्ये आपला जर रिचार्ज संपला तर इन्कमिंगसुद्धा दुसऱ्या दिवशी बंद होतं आणि आपल्याला रिचार्जच करावा लागतो, नाहीतर लगेच आपला मोबाईल बंद आहे असं सांगितलं जातं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठंतरी खरंच ते जे बोलतायत राघव चड्डा तर ते बरोबर आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ह्या व्यक्तीचे पार्लमेंटमधले स्पीच ऐकले आहेत का आणि तुम्ही त्याच्याशी सहमत आहेत का? खाली कमेंट करून नक्की सांगा. ते नेहमीच सरकारला टॅक्सबद्दल विचारत असतात, टॅक्सबद्दल घेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही जर सामान्य जनतेकडनं एवढा टॅक्स घेता तर तुम्ही तितक्या फॅसिलिटीसुद्धा सामान्य जनतेला दिल्या पाहिजेत. मध्ये मध्ये त्यांचं एक स्पीच व्हायरल झालं होतं, त्यामध्ये ते असं म्हणत असतात की हम जब पैसे कमाते हैं तब उसके ऊपर टॅक्स देते. त्यानंतर आपण ज्या वेळेस ते कमवलेले पैसे खर्च करतो आपण त्याच्यावरती टॅक्स देतो. आपण त्या कमवलेल्या पैशावरनं काही एखादी गोष्ट घेतो तर आपण त्याच्यावर सुद्धा टॅक्स देतो. आपण इन्व्हेस्टमेंट करतो आपण त्याच्यावर सुद्धा टॅक्स देतो. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत टॅक्स देतो. साधा आपल्या
पेमेंटवरती सुद्धा टॅक्स ऑलरेडी पहिलंच कट होऊन जातो. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स आहे, रोड टॅक्स आहे, जेवण करायला हॉटेलमध्ये गेलं तर त्याच्यावरती टॅक्स आहे, अनेक लक्झरी टॅक्स आहेत, खूप सारे टॅक्स आहेत ते आपण भरत असतो. तर एवढा टॅक्स सामान्य माणसाला का? आणि त्यानंतर आत्ता सध्या त्यांनी आणखी एक गोष्ट बोलली की जर तुम्ही इतक्या प्रमाणात टॅक्स घेत आहात तर तितक्या प्रमाणात तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करा. तुम्ही ज्या पद्धतीने रोड टॅक्स घेता त्या पद्धतीचे रोड आहेत का? नाही आहेत. तर तुम्ही जर टॅक्स घेत असाल तर त्यानुसारची जी सर्व्हिस आहे ती सामान्य माणसाला मिळालीच पाहिजे. आत्ता सध्या त्यांनी म्हणजे एवढ्या काही दिवसांमध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात की कुठलंही अधिकारी व्हायचं असेल किंवा कुठलीही नोकरी करायची असेल तर डिग्री महत्त्वाची असते, शिक्षण महत्त्वाचं असतं आणि परीक्षा पास होणं महत्त्वाचं असतं. तुम्ही जर आपले IPS IAS अधिकारी असतील किंवा दुसरे कुठलेही वर्ग श्रेणी A पासून तर चतुर्थ श्रेणीपर्यंत शिक्षण कंपल्सरी ठेवलेलं आहे. शिक्षण कंपल्सरी असून त्यांची एक्झाम तुम्ही कंडक्ट करता. ती एक्झाम पास झालं, इंटरव्ह्यू झाला तरच तुम्ही त्या व्यक्तीला नोकरीवर ठेवता. मग हे जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ज्यांना आपण निवडून देतो, जे नगरसेवकापासून आमदार, खासदार तर थेट पंतप्रधानांपर्यंत जे व्यक्ती एवढ्या मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर बसतात, तर त्यांच्यासाठी शिक्षण हे कंपल्सरी का नको? त्यांच्यासाठी परीक्षा ह्या कंपल्सरी का नको? कारण ज्यावेळेस सुशिक्षित लोक हे गव्हर्मेंटमध्ये असतील त्यावेळेसच आपलं गव्हर्मेंट चांगल्या गोष्टी करू शकतं. चांगले थॉट हे त्या लोकांच्या माइंडमध्ये आले तरच त्याच्यावरती सरकार काहीतरी काम करू शकतं. आता सध्या त्यांचं असं म्हणणं आलं की सरकारमध्ये आपण पाहिलं तर खूप सारे अशिक्षित लोक हे मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेत. आता आमदार जेवढे आहेत, आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 288 आमदारांची संख्या आहे. त्या 288 पैकी खरंच एज्युकेटेड आणि त्यांच्यासमोर जर आपण फाडफाड इंग्लिशमध्ये काही बोललो किंवा एखादा मुद्दा त्यांना जर समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर कळण्याजोगे अगदी बोटावर म्हणजे असे बोटावर मोजण्या इतके आहेत. ज्यावेळेस राघव चड्डा यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपला रिप्रेझेंटेटिव्ह शिकलेला असतो त्यावेळेस त्याला समजतं की एज्युकेटेड पीपल जे आहेत तर त्यांना कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, कशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. शिक्षण हे फार महत्त्वाचं असतं आणि आपला भारत देश हा शिक्षणामध्ये प्रगती करण्यापेक्षा गुन्हेगारीमध्ये प्रगती करतोय, हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आता सध्या जर तुम्ही न्यूज पाहिल्या तर तुम्हाला नेहमी फक्त एकच न्यूज येते की 8वीतल्या मुलांची गँग, ह्या मुलांची गँग, कोयता गँग, चैन गँग, ही गँग, ती गँग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी फार वाढलेली आहे. आणि आम्ही गुन्हेगारी करतो म्हणजे आम्ही खूप मोठे आहोत आणि आम्ही खूप चांगलं काम करतो, अशी एक भावना ही आत्ताच्या युवा पिढीमध्ये आहे. पहिली गोष्ट, सरकारनं सरकारी रोजगार तर एकदम नष्टच केलेला आहे. ज्या पद्धतीचे सरकारी नोकरी होती, सरकारी रोजगार होता, त्या पद्धतीचा शिकूनसुद्धा रोजगार नाही आहे. सरकारी रोजगार नष्ट केलाच आहे, प्रायव्हेटायझेशन झालंच आहे. त्या पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा नोकऱ्या सरकार देण्यास असमर्थ आहे. जर प्रायव्हेटायझेशनला सरकारनं मंजुरी दिली आहे तर त्या पद्धतीची जॉब व्हॅकन्सी निघणं, त्या पद्धतीचा रोजगार लोकांना मिळणं ह्याची जबाबदारीसुद्धा सरकारचीच आहे. आपण आज म्हणतो की गव्हर्मेंट जॉबमध्ये एवढे पगार लोकांना का द्यायचे किंवा एवढ्या लाखांचा पगार एका व्यक्तीसाठी का द्यायचा? तुम्ही पे बँड कमी करा, पे स्केल कमी करा, परंतु एक सिक्युअर नोकरी ही हवी असं मला म्हणायचं आहे. तर ह्या सगळ्या विषयांवरती तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा कंटेंट तुम्हाला कसा वाटतो नक्कीच तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू.